नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSN 1 GNM जो स्टुडंट आहे त्यांच्यासाठी विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे डायबेटिक कोमा, हायपोग्लायसेमिक कोमा याच्यात फरक स्पष्ट करा। डिफरन्सेस 5 मार्काला प्रश्न असतो तो आपण बघणार आहोत। तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। तर पहिला डायबेटिक कोमामधला फरक आहे, यामध्ये काय असतं, ताप स्वाभाविक असतो, ताप असतो तो काय असतो, स्वाभाविक असतो। यामध्ये हायपोग्लायसेमिक कोमामध्ये काय असतं, ताप सबनॉर्मल असतो। डायबेटिक कोमामध्ये यामध्ये नाडीचा वेग जलद व दुर्बल असतो। नाडीचा वेग किंवा नाडी कशी असते, जलद व दुर्बल असते। यामध्ये नाडीचा वेग हा स्वाभाविक असतो। हायपोग्लायसेमिक जो कोमा आहे त्याच्यामध्ये नाडीचा वेग कसा असतो, तर स्वाभाविक असतो। त्याच्यानंतर तिसरा आहे, यामध्ये श्वसन हे खोल व दीर्घकाळ टिकणारे असून त्याला गोडसर वास येतो। यामध्ये काय होतं, डायबेटिक कोमामध्ये श्वसन म्हणजे रेस्पिरेशन हे खोल असते, डीप असते व दीर्घकाळ टिकणारे असते व त्याला गोडसर वास येतो। तर यामध्ये काय होतं, यामध्ये श्वसन उथळ व स्वाभाविक असून गोडसर वास येत नाही। यामध्ये काय होतं, श्वसन उथळ असून स्वाभाविक असून गोडसर वास याला येत नाही। त्याच्यानंतर चौथा आहे, यामध्ये रक्तदाब हा स्वाभाविक असतो। ब्लड प्रेशर, रक्तदाब कसा असतो, स्वाभाविक असतो डायबेटिक कोमामध्ये। यामध्ये पण रक्तदाब म्हणजे ह्यामध्ये रक्तदाब स्वाभाविकपेक्षा थोडासा कमी असतो डायबेटिक कोमामध्ये। आणि हायपोग्लायसेमिक कोमामध्ये रक्तदाब स्वाभाविक असतो म्हणजे नॉर्मल असतो। पाचवा आहे, डायबेटिक कोमामध्ये डोळ्यांच्या पापण्या स्वाभाविक असतात, म्हणजे डोळ्यांच्या बाहुल्या असतात ना, पापण्या नाही, बाहुल्या असतात, त्या कशा असतात, तर स्वाभाविक असतात। डोळ्याच्या बाहुल्या स्वाभाविक असतात। तर ह्या हायपोग्लायसेमिक डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या झालेल्या असतात। ओके। त्याच्यानंतर लघवीत साखर, ॲसिटोन बॉडीज आढळतात। डायबेटिक कोमामध्ये काय होतं, लघवीमध्ये साखर, ॲसिटोन बॉडीज आढळतात। तर हायपोग्लायसेमिक मध्ये काय होतं, कोमामध्ये लघवी स्वाभाविक असते। त्याच्यानंतर डायबेटिक कोमामध्ये त्वचा कोरडी असते, कळलं का? तर ह्याच्यामध्ये त्वचेला भरपूर घाम येतो। त्याच्यानंतर जीभ कोरडी आक्रसलेली असते डायबेटिक कोमामध्ये। त्याच्यानंतर जीभ स्वाभाविक ओलसर असते। याच्यामध्ये काय होतं, जीभ स्वाभाविक आणि ओलसर असते। 9वा आहे, बहुत करून जंतुदोष असतो, टॉन्सिलायटिस, एंटेरायटिस, पायलायटिस असतो। डायबेटिक कोमामध्ये काय असतं, जंतुदोष असतो, टॉन्सिलायटिस, एंटेरायटिस, पायलायटिस असतो। तर यामध्ये जंतुदोष काय असतो, नसतो। 10वा, यामध्ये सुरुवात, डायबेटिक कोमाची सुरुवात कशी होते, हळूहळू होते आणि यामध्ये सुरुवात अचानक होते। त्याच्यानंतर 11वा, मधुमेह या आजाराची चिन्हे लक्षणे असतात व पोटदुखी उलट्या होतात। यामध्ये काय असतं, मधुमेह या आजाराची चिन्हे लक्षणे असतात, पोटदुखी व उलट्या होतात। तर यामध्ये काय होतं, आजार असला तरी अटॅकपूर्वी चांगला असून इन्सुलिन घेत असतो। आजार जरी असला तरी अटॅकपूर्वी चांगला असून इन्सुलिन घेत असतो। 12वा फरक आहे, रक्त तपासणी केली असता साखरेचे प्रमाण स्वाभाविकतेपेक्षा खूपच वाढलेले असते। रक्त तपासणी जर केली असता काय होतं, साखरेचे प्रमाण आहे ते स्वाभाविक, म्हणजे आपण ब्लड शुगर टेस्ट करतो त्याच्यामध्ये स्वाभाविकतेपेक्षा खूपच वाढलेले असते आणि साखरेचे प्रमाण जेव्हा ब्लड टेस्ट करतो तेव्हा स्वाभाविकतेपेक्षा खूप कमी झालेले असते हायपोग्लायसेमिक कोमामध्ये। तर अशा प्रकारचा हा फरक आहे MSN 1चा GNM सेकंड इयर स्टुडंटसाठी आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।